महाशिवरात्री साजरी करण्यामागे एक मान्यता आहे की या दिवशी भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. तर काही विद्वानांच्या मते शिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवांनी कालकूट नामक विषप्राशन केले होते, जे सागर मंथनाच्या वेळी समुद्रातून निघाले होते. या व्यतिरिक्त शिवपुराणात एका शिकाऱ्याची कथा वर्णन केलेली आहे, जिचा संबंध महाशिवरात्रीशी जोडला जातो. तर आपण आज या व्हिडिओतून महाशिवरात्रीची कथा जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे यामीज लाईफस्टाईल मध्ये. शिवपुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार पुरातन काळात जंगलात एक शिकारी राहत असे. तो अत्यंत बलवान व क्रूर होता. त्याचा परिवार मोठा होता. परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी तो दररोज जंगलात जाऊन हरिण व इतर प्राण्यांची शिकार करीत असे आणि त्यासोबतच विविध प्रकारच्या चोऱ्या करत असे. असेच दिवसांमागून दिवस जात होते. नेहमीप्रमाणेच एके दिवशी तो जंगलात हरणांच्या शिकारीसाठी निघून गेला. संपूर्ण दिवस प्रतीक्षा केल्यानंतरही त्याला काही केल्या शिकार मिळेना. सूर्यास्त झाला. सर्वीकडे अंधार पडला. घरी पत्नी, मुले, आई वडील भुकेने व्याकुळ झाले असतील. मग आपण खाली हाताने कसे परतावे हा विचार करून शिकार घेऊनच घरी जाऊ असा विचार करून तो तिथेच थांबला. शिकारीचा शोध घेत घेत तो एका जलाशयाजवळ आला. जलाशय बघून त्याच्या मनात विचार आला की रात्री कोणता ना कोणता प्राणी पाणी पिण्यासाठी इथे जरूर येईल. आपण इथेच लपून बसू, म्हणजे प्राणी इथे आल्यावर त्याची आपल्याला शिकार करता येईल आणि आपल्याला ती शिकार घेऊन घरी जाता येईल, म्हणजे आपल्या कुटुंबाचे पोट भरेल. असा विचार करून तो जलाशयाजवळच असणाऱ्या झाडावर चढला आणि लपून बसला. तिथे जाताना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी असावे म्हणून त्याने कमंडलूत पाणी घेतले. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर रात्रीचा पहिला प्रहर आरंभ झाल्यावर तिथे तहानेने व्याकुळ एक हरिण आले. हरणीला पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने धनुष्यावर बाण चढवला. त्याच गडबडीत त्याच्याकडून कमंडलूला धक्का लागला आणि पाणी सांडले. या आवाजाने हरिण सावध झाले आणि हरणाने वर पाहिले. तिथे त्याला एक शिकारी बसलेला दिसला. हरणाने शिकाऱ्याला विनंती केली. हरणी म्हणाली, हे शिकाऱ्या, माझ्यावर दया कर. माझी लहान लहान पाडसे माझी वाट बघतायत. मी त्या पिल्लांना माझ्या स्वामींकडे सोपवून परत येईल. तू तेव्हा माझी शिकार कर, पण मला आता जाऊ दे. शिकारी म्हणाला, तू परत येशील याची काय खात्री? त्यावर हरणी म्हणाली, हे भल्या शिकाऱ्या, माझ्या वचनाला मिथ्या समजू नकोस. सत्य आणि विश्वास यावर हा संसार आजतागायत चालत आहे आणि यापुढेही चालत राहणार आहे. सत्य हेच सर्वस्व आहे. सत्य हेच परमेश्वर आहे. मी जर परत आले नाही तर ब्राह्मणांचा वध करणाऱ्याला जे पाप लागते, भगवान शंकराची भक्ती न करणाऱ्याला जे पाप लागते, पतीची आज्ञा न पाळणाऱ्या पत्नीला जे पाप लागते, केलेल्या उपकारांची जाण न ठेवणाऱ्याला जे पाप लागते, विश्वासघात करणाऱ्यांना जे पाप लागते, तेच पाप मला लागेल. अशी शपथ घेतल्यावर शिकाऱ्याने त्या हरणीवर विश्वास ठेवला आणि हरिण तिच्या पाडसांजवळ परत गेली. हरणाची वाट बघता बघताच शिकाऱ्याच्या अजाणतेपणे त्याच्याकडून एक पुण्याची गोष्ट घडली. शिकारी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. हरणाला बाण मारण्यासाठी जेव्हा शिकाऱ्याने धनुष्य काढले तेव्हा त्याच्याकडून कमंडलूतील पाणी खाली सांडले होते. तेव्हा झाडाखाली एक शिवलिंग होते आणि अनपेक्षितपणे पाणी पडून शिवलिंगाचा जलाभिषेक झाला होता. ती रात्र महाशिवरात्रीची होती आणि नुकताच पहिला प्रहर सुरू झालेला होता. दूर कुठेतरी घंटानाद होत होता आणि ओम नमः शिवाय असा मंत्रोच्चार शिकाऱ्याच्या कानावर पडत होता. हरणीची वाट बघत बघत तो झाडाचे एक एक बेलपत्र तोडत होता आणि खाली फेकत होता. ते बेलपत्र झाडाखालच्या शिवलिंगावर पडत होते. अशा रीतीने शिकाऱ्याकडून शिवरात्रीचे जागरण होऊन भगवान शंकराची सेवा झाली होती. त्याचे पापक्षालन झाले होते. बराच वेळ निघून गेल्यावर आता हरणी परत आली. ती म्हणाली, हे शिकाऱ्या, मी माझा मातृधर्म निभावून आले आहे. तू आता माझी शिकार करू शकतोस. हरणीच्या मागोमाग आलेल्या हरणीचा पती म्हणाला, नको नको शिकाऱ्या, तिला नको, मला मार. मला माझ्या पतिधर्माचे पालन करू दे. माझ्या पाडसांना तिची गरज आहे. त्यावर त्या हरणीची पिल्ले म्हणाली, नको नको, आमच्या माता पित्यांना नको मारूस शिकाऱ्या. हवं तर आम्हाला मार,
आम्हाला आमच्या पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे. हे सर्व बघून शिकाऱ्याच्या मनात विचार आला की हे प्राणी मात्र असून आपल्या कर्तव्यात कसूर करत नाहीत आणि मी माझा दयाधर्म का सोडून दिला आहे. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले. महादेवांनी त्या सर्वांचा उद्धार केला आणि त्यांना कृपाशीर्वाद दिला. हरणीला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्यावेळी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाळ. अशी ही महाशिवरात्रीची शास्त्र पुराणांमध्ये वर्णन केलेली संक्षिप्त कथा सुफळ संपूर्ण. या कथा वाचनाने कथा श्रवणाने भक्तांना पुण्यप्राप्ती होते, त्यांचे पापक्षालन होते. कथा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.